श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे। ही जी रेसिपी आहे ती आहे आपली कुरडयाची। हे मागच्या वर्षीच्या माझ्या चिकाच्या कुरडया होत्या, त्याच्यापासून मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे। 2 ते 3 जणांसाठी पुरतील एवढ्या मी अशा कुरडया इथं घेतलेल्या आहे आणि त्या आता बारीक करून घेणार आहे। हे बघा, याचे आपण आता हे थोडेसे बारीक करून घेतलेले आहे आणि याला आता आपण पाण्याचा शिपका देणार आहोत। भाजी खूप छान लागते। आमच्या आई नेहमी भाजी नसली की ही पटकन भाजी करून द्यायची। तळून खाण्यापेक्षा ही भाजी खूप छान लागते। मुलं पण आवडीने नूडल्स सारखी खातील। हे बघा, हे असं पाण्याचा शिपका देऊन याला आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। इथे मी गॅस पेटवून कढई तापायला ठेवलेली आहे। आपली कढई तापलेली आहे। आता मी इथे 1 पळी तेल घालते। आता याच्यामध्ये घालूया फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला टोमॅटो। याच्यामध्ये टाकू 1 वाटी कांदा बारीक चिरून। हे आता आपण 5 मिनिटं होऊ देऊ, तोपर्यंत आपल्या कुरडया नरम होतात। असा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून घेणार। इथे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही मसाले वगैरे पण घालू शकता। छान परतून घेतले हे मसाले, तिखट आणि हळद, ही आपण याच्यामध्ये आता या भिजवलेल्या ज्या कुरडया होत्या आपल्या चिकाच्या, आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि याला असं छान मिक्स करून घेणार आहोत। इथे मी 1 चमचा जी आहे ती चिंच गुळाची चटणी इथे ऍड करते। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता, मी त्याची लिंक तिथे दिलेली आहे। आता याला आपण 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत आणि आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। मुलं अगदी आवडीने खातील। बस 2 मिनिटं याला आपण आता वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेली आहे। आपण बघू आपली भाजी। वाव, छान वास येतोय, सुगंध। आणि आपली भाजी पण आता ही तयार झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते आता। हे बघा, आपली रेसिपी करून तयार झालेली आहे। याच्यावर मी थोडासा कांदा टाकलेला आहे, टमाटा टाकलेला आहे आणि कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू दिलेलं आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ही पोळीसोबत, भातासोबत किंवा छोट्याशा भुकेला किंवा पाहुणे आले पटकन तर तुम्ही ही पोह्यासारखी आपण रेसिपी करून देऊ शकतो। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।